माणसाने नेहमी आशावादी आणि उत्साही राहिलं पाहिजे। आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असला पाहिजे। जर आपलं मन आनंदी असेल तरच आपल्याला कुठलीही गोष्ट करायला उत्साह येत असतो। पण मग आपण आपलं मन आनंदी करायचं तरी कसं? त्याचप्रमाणे दिवसभर फ्रेश एनर्जेटिक राहण्यासाठी उत्साह आणायचा तरी कसा आणि कुठून? तर ते सगळं आजच्या व्हिडिओत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा, म्हणजे प्रत्येक ताईला किंवा प्रत्येक माझ्या मैत्रिणीला, प्रत्येक गृहिणीला ह्या व्हिडिओतून काहीतरी शिकायला मिळालं तर व्हिडिओ तयार करण्याचं जे काही फळ आहे ते मला मिळेल, हे नक्कीच खरं। नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर सकाळची जी वेळ असती ना, ती खरं तर सकारात्मक गोष्टी आत्मसात करण्याची वेळ असती। ज्या गोष्टी आपण सकाळी करत असतो तर त्या गोष्टीतून आपल्याला खूप सारं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा आपलं जे मन असतं ते उल्हासित आनंदी करण्यासाठी सकाळची वेळ ही खूप चांगली वेळ असते। जे कार्य आपण सकाळी करू त्याप्रमाणे आपला संपूर्ण दिवस हा जात असतो। आता खरं तर बघायला गेलं तर लहान मुलांच्या बाबतीतसुद्धा जेव्हा ते रात्री झोपतात आणि जेव्हा ते सकाळी उठतात तर त्या दोन्ही वेळेस आपण त्यांच्याशी जसा व्यवहार करू तसा त्यांचा संपूर्ण दिवस जात असतो। कारण रात्री जेव्हा ते झोपतात तर त्यावेळेस आपण जर त्यांच्याशी चांगलं बिहेव केलं तर त्याप्रमाणे त्यांची झोपसुद्धा चांगली होते। एक चांगल्या वातावरणामध्ये त्यांची झोप होते, शांत झोप होते आणि सकाळी जेव्हा ते उठतात तेव्हा जर आपण त्यांच्याशी चांगलं बिहेव केलं तर त्यांचा संपूर्ण दिवससुद्धा चांगला जाण्यास मदत होते। त्याचप्रमाणे जेव्हा आपण रात्री झोपू तर त्यावेळेस आपल्या मनावर जर चिडचिड नसेल, ताणतणाव नसेल आणि जेव्हा आपण सकाळी झोपेतून उठू तर त्यावेळेची जर आपली दिनचर्या ही एक सकारात्मक, शांत आणि आपल्या मेंदूला सक्रिय करण्यास कारणीभूत जर ठरत असेल तर आपसुकच आपली संपूर्ण दिनचर्या ही चांगली जाण्यास मदत होत असते। तर मी तुम्हाला ना आजच्या व्हिडिओमध्ये काही सवयी सांगणार आहे। तर त्या सवयींचा अवलंब केल्यामुळे आपण दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक राहण्यास खूप सारी मदत होत असते। तुम्हाला कधीच कंटाळा, आळस हा येणार नाही। तर त्या सवयी कुठल्या? तर चला आपण आपल्या त्या सवयी कोणत्या आहेत ते बघू आणि व्हिडिओला सुरुवात करू। तर त्यातली पहिली सवय जी आहे ती म्हणजे जेव्हा आपण सकाळी झोपेतून उठतो तर त्यावेळेस आपण हसत मुखानेच झोपेतून उठलं पाहिजे। कारण जेव्हा आपण झोपेतून उठतो आणि आपण जर हसता चेहरा बघितला किंवा आपण जर स्वतः हसत राहिलो तर आपसुकच आपल्या मेंदूला तशीच एक चालना मिळते आणि आपलं मन आनंदित राहतं आणि त्यामुळे आपण दुसऱ्यासोबतसुद्धा हसतमुखच व्यवहार करत असतो आणि त्यामुळे दुसऱ्याच्या मनामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल एक निखळ, पॉझिटिव्ह आणि समाधानी व्यक्तिमत्व म्हणूनच छाप पडायला खूप सारी मदत होते। या सवयीमुळे आपले शारीरिक नव्हे तर आपले मानसिक स्वास्थ्यसुद्धा मजबूत आणि निरोगी व्हायला खूप सारी मदत होत असते। त्याचप्रमाणे जेव्हा आपण झोपेतून उठतो तर त्यावेळी आपण आपल्याला जे काही मिळालं आहे किंवा आपल्याजवळ जे काही आहे त्याबद्दल आभार मानण्याची एक सवय ठेवायची। म्हणजे आपल्या आयुष्यात जे घडत आहे किंवा आपल्याला ह्या सृष्टीने जे काही दिलं आहे आणि त्याचप्रमाणे आजचा दिवस मी बघू शकले आहे याबद्दल आपण आभार मानायचे। त्यामुळे आपलं मन, मेंदू आनंदित होतो, आपल्या मनामध्ये सकारात्मकता वाढते, त्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते, आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढते, आपले मन निरोगी राहते आणि आजारांपासून आपण दूर राहतो आणि त्यामुळे आपल्याला थकवा जाणवत नाही। त्यासाठी आपण झोपेतून हसतमुख उठायचं आणि ह्या सृष्टीचे आभार मानायचे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची जी सवय आहे ती म्हणजे उठताना उजव्या बाजूला कूस करून उठायचं। त्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि आपल्या हृदयावर प्रेशर येत नाही। पाठीचे आणि कमरेचे दुखणे सुद्धा आपले कमी होण्यास खूप सारी मदत होत असते। जेव्हा आपण उजव्या कुशीवरून उठतो तर त्यावेळेस आपलं ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्तप्रवाह सुद्धा व्यवस्थित होण्यास खूप
सारी मदत होते। त्यामुळे शरीराच्या प्रत्येक भागाला रक्त व्यवस्थित पोहोचल्या जातं। शरीराचे संतुलन व्यवस्थित राहण्यास सुद्धा मदत होते। त्याचप्रमाणे मानसिक तणाव कमी होतो आणि फुफ्फुसांचे श्वास घेण्याचे कार्य सुद्धा सुरळीत होण्यास मदत होते। त्यामुळे आपलं शारीरिक स्वास्थ्य तर सुधारतं, पण आपली मानसिक शांती सुद्धा मिळण्यास खूप सारी मदत होते। या सर्व गोष्टींसाठी आपण उठताना उजव्या बाजूला कूस करून उठणं अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर त्यापुढची सवय जी आहे ती म्हणजे सकाळी उठल्यानंतर अंगमोड आळस झटकणे किंवा हातापायांची स्ट्रेचिंग करणे। त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यास सुद्धा मदत होते। कारण जेव्हा रात्री आपण झोपतो तर त्यावेळेस ब्लड खूप हळूहळू पंप होत असतं आणि जेव्हा आपण झोपेतून उठतो तर त्यावेळेस हळूवारपणे आपण झोपेत असताना किंवा झोपेतून उठून बसून हातापायांची स्ट्रेचिंग करतो, तेव्हा आपण मेंदूला सिग्नल देतो की आता आपण उठलेलो आहे। त्यामुळे आपल्या हृदयावर सुद्धा ताण येत नाही। ब्लड सर्क्युलेशन हळूहळू व्यवस्थित होण्यास किंवा सुरळीत होण्यास मदत होते आणि त्यामुळे हार्ट अटॅकचे चान्सेस जे असतात ते कमी होतात। स्ट्रेचिंगमुळे आपल्याला एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते। त्यामुळे आपण दिवसभराच्या कामांसाठी सज्ज होत असतो किंवा थोडक्यात तयार व्हायला मदत होते। त्याचप्रमाणे आपल्याला शारीरिक आणि मानसिक तणावसुद्धा कमी व्हायला मदत होते। त्यासाठी जेव्हा आपण झोपेतून उठू तर त्यावेळेस थोडीशी हाताची आणि पायाची स्ट्रेचिंग केली पाहिजे। त्यानंतर पुढची जी सवय आहे ती म्हणजे उठल्यानंतर आपण थोडा वेळ बसलो पाहिजे। कारण जेव्हा आपण झोपेतून उठलो आणि लगेचच गडबडीमध्ये उभं जर राहिलो तर बऱ्याच वेळा आपल्याला अगदी असं चक्कर आल्यासारखं होतं किंवा गरकन फिरल्यासारखं होतं किंवा कधीकधी पडायलासुद्धा होतं। तर त्यामुळे काय होतं, आपण जेव्हा झोपेतून उठतो तर त्यावेळेस आपला मेंदू, आपलं हृदय किंवा थोडक्यात आपल्या शरीरातील जे काही अवयव संस्था आहे त्यांचा एकमेकांशी ताळमेळ बसण्यासाठी झोपेतून उठल्यानंतर आपण थोडा वेळ बसलं पाहिजे। त्यामुळे आपला मेंदू जागृत होतो। त्याचप्रमाणे आपल्या ब्लड सर्क्युलेशनला सुद्धा एक व्यवस्थित प्रवाह मिळतो। आपल्या मेंदूचं संतुलन कायमस्वरूपी टिकून राहण्यास मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसाची सुरुवात करायला आपल्या मनाची तयारी होते। कारण झोपेतून जेव्हा आपण उठतो तर त्यावेळेस थोडासा जेव्हा आपला मेंदू जागृत होतो तर त्यावेळेस आपण काय काम करणार आहोत त्याची सुद्धा रिकॉल करत असतो। तर त्यासाठी थोडा वेळ आपल्या शरीराला आपण जर दिला तर आपलं मन जे आहे ते आपल्या कामांना सुरुवात करण्यासाठी तयार व्हायला मदत होत असते। त्यानंतर पुढची जी सवय आहे की थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की हा एक योगाचाच प्रकार आहे, म्हणजे हातांना एकमेकांवर घासून चेहऱ्यावर फिरवायचं। तर त्यामुळे काय होतं, चेहऱ्याच्या ज्या पेशी असतात त्या तरोताजा होतात आणि त्यांना फ्रेश वाटत असतं। तर हात घासल्यामुळे उष्णता तयार होते आणि ती उष्णता जेव्हा आपण आपल्या डोळ्यांवर ठेवतो तर त्यावेळेस डोळ्यांचा थकवा कमी होण्यास मदत होते। त्यामुळे आपलं मन शांत आणि एकाग्रता केंद्रित व्हायला सुद्धा मदत होते। आपल्या डोक्यावरचा किंवा मेंदूवरची चिंता, ताणतणाव कमी करण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण उपाय आहे। त्याचप्रमाणे झोपेतून जेव्हा आपण उठतो तर त्यावेळेस आपल्याला सक्रिय करण्याची ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो। यामुळे आपला मेंदू हळूहळू जागी होतो आणि आपल्याला एक ताजेपणाचा अनुभव मिळत असतो। त्यासाठी हातावर हात घासून उष्णता तयार करून ते डोळ्यांवरून फिरवणे तितकेच गरजेचे आहे। त्यामुळे आपली जो आळस असतो किंवा आपल्या डोळ्यांवर जी काही झोपेची झापड असते ती सुद्धा निघून जाते आणि आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे याची आपल्याला एक प्रेरणा मिळायला मदत होत असते। त्यानंतर पुढची जी सवय आहे ती म्हणजे पाणी पिणे। जेव्हा आपण झोपेतून उठतो तर त्यावेळेस जर तुम्हाला साधं हवं असेल तर साधं, पण जर थोडंसं कोमट पाणी जर पिलं तर त्यामुळे आपलं पोट साफ व्हायला मदत होते। त्यानंतर आपल्या शरीराची एनर्जी वाढण्याससुद्धा उपयुक्त ठरते। कारण रात्रभर आपल्या शरीराला 3 ते 4 तास आपण पाण्यापासून दूर ठेवत असतो आणि जेव्हा आपण सकाळी उठून पाणी पितो तर त्यावेळेस आपल्या शरीराला पाणी मिळाल्यामुळे एक वेगळीच एनर्जी मिळते। आपला मेंदू सक्रिय बनतो आणि आपल्या मेंदूला सकारात्मक ऊर्जा देण्याससुद्धा उपयुक्त ठरतं।
होतं. शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर टाकायला मदत होते. त्यामुळे सकाळी आपण 1 ते 3 ग्लासापर्यंत कोमट पाणी पिलं पाहिजे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पाणी पिल्यामुळे आपली त्वचासुद्धा तुकतुकीत स्वस्थ बनायला मदत होते, चमकदार बनायला मदत होते आणि त्याचे असे बरेचसे काही फायदे आहे की ज्यामुळे आपल्या पोटावरची सुद्धा चरबी कमी होण्यास मदत होत असते. तर त्यासाठी आपण सकाळी उठल्यानंतर पाणी आवश्यक पिलं पाहिजे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची सवय म्हणजे डोळ्यांवर पाणी शिंपडणे. जेव्हा आपण झोपेतून तर त्यावेळेस डोळ्यांवर पाणी शिंपडल्यामुळे डोळ्यांमधील धूळ निघून जाऊन डोळे निरोगी राहण्यास मदत होते. कारण ना तुम्ही बघा, आपल्या आजी आजोबा सांगायचे पूर्वीच्या काळी लोक डोळ्यावर पाण्याचा फवारा मारायचे. त्यामुळे त्यांचे डोळे ना चिरतरुण राहायचे, त्यांना चष्मा लागत नव्हता, त्यांची डोळ्यांची दृष्टीसुद्धा मजबूत राहण्यास मदत व्हायची आणि त्यामुळे ना त्यांना डोळ्याशी संदर्भात कुठलेही आजार होत नव्हते. तर डोळ्यावर पाणी शिंपडल्यामुळे डोळ्यांवरचा तणाव कमी होतो, डोळे थंड राहायला मदत होते, आपल्याला सुद्धा एक फ्रेशनेसचा अनुभव येत असतो आणि ना एक फ्रेश किंवा तरोताजा आपल्याला वाटायला मदत होते. त्यासाठी ना झोपेतून उठल्यावर सगळ्यात पहिले डोळ्यांवर पाणी शिंपडलं पाहिजे. त्याचप्रमाणे फ्रेश होईपर्यंत ब्रश करणे किंवा आठवड्यातून 1 ते 2 वेळेस आपण लिंबाच्या काडीने सुद्धा ब्रश केला पाहिजे. तर त्यामुळे ना आपल्या दातातला वास, तोंडाचा जो वास असतो किंवा दातामध्ये अडकलेले अन्नकण असतात किंवा तोंडामध्ये जे काही जंतू असतात ते मारण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतं. त्यामुळे आपला मेंदूसुद्धा ताजेतवाना आणि फ्रेश किंवा उत्साही राहण्यास मदत होत असते. तर आपण ब्रशसुद्धा करताना आपले दात, हिरड्या, जीभ, त्यानंतर गालाच्या मधल्या भागामध्ये किंवा टाळूला व्यवस्थित घासून असा ब्रश जर केला आणि व्यवस्थित स्वच्छ असं तोंड जर धुतलं तर आपल्याला नक्कीच तरोताजा आणि उत्साही राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आपण आपल्या सकाळच्या दिनचर्येमध्ये ध्यान आणि प्राणायाम ही गोष्ट इन्क्लूड केली पाहिजे. स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी प्राणायाम किंवा ध्यान करणे गरजेचे असते. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये भरपूर एनर्जी टिकून राहते, आपले मन शांत होते, तणाव कमी होण्याससुद्धा खूप सारी मदत होते. त्यामुळे आपली एकाग्रता वाढते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण ध्यान किंवा प्राणायाम एका ठिकाणी बसून करत असतो तर त्यावेळेस आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे आपल्या शरीराला उत्साही आणि फ्रेश तर वाटतच असतं, पण आपली एकाग्रता वाढते. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये ज्या काही वेगळ्या वेगळ्या संस्था असतात, जसं की श्वसन संस्था, पचन संस्था, त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टम असते आपली, म्हणजे रक्तप्रवाहाची जी संस्था असते, अशा वेगवेगळ्या संस्था कार्यरत असतात. तर त्यांचेसुद्धा संतुलन टिकून राहण्यास खूप सारी मदत होत असते. त्यासाठी ध्यान आणि प्राणायाम आपण करायला सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे खूप सारे फायदे आहेत. तर त्यातले काही फायदे ते म्हणजे असे आहेत. त्यानंतर आपली सगळ्यात महत्त्वाची सवय की ज्याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करत असतो ते म्हणजे आपला नाश्ता. आपण सकाळी आवश्यक तो नाश्ता हा घेतलाच पाहिजे की जो भरपूर विटामिन्स आणि खूप सारे आपण म्हणू शकतो पोषक तत्वांनी भरलेला असा नाश्ता आपण केला पाहिजे की ज्यामुळे आपल्या शरीराची एनर्जी किंवा ऊर्जा वाढण्यास मदत होते. आपल्या शरीरामध्ये ज्या काही वेगवेगळ्या क्रिया चालू असतात की ज्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो त्या सुधारण्याससुद्धा मदत होत असते. त्यामुळे आपण दिवसभर फ्रेश राहतो, त्यानंतर सक्रिय आणि ऊर्जावान राहण्यास खूप सारी मदत होत असते. त्यामुळे आपण सकाळी हा नाश्ता केलाच पाहिजे. त्यामुळे आपली हेल्थसुद्धा सुधारण्यास मदत होत असते. तर ह्याच त्या 10 सवयी की ज्या नियमितपणे फॉलो केल्यामुळे नक्कीच आपला संपूर्ण दिवस हा एनर्जेटिक जातो, उत्साही जातो आणि आपल्याला कंटाळा, आळस येत नाही आणि कामांप्रती आपले मन टिकून राहून कायमस्वरूपी एनर्जी टिकून राहते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.